साधक आनंद निगडे. मी मानेसर क्लासेसमध्ये शिकतो. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन प्रसंगावर काही शब्द सांगणार आहे. तुम्ही शांतपणे ऐका अशी माझी नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत राहणारे चांगले चांगले मावळे आणि हे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे चांगले राजा या जगात होते. त्यांचं वचन पाळणारे किती अनेक होऊन गेले. त्यांचं वचन पाळणारे अनेक होऊन गेले. बाजीप्रभू देशपांडे यांनी दिलेलं वचन, छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभूंना दिलेलं वचन जे बाजीप्रभूंनी पाडले. जसंच पावनखिंडीत म्हणजेच त्या घोडखिंडीत जेव्हा गरिमा येऊ राहिल्या तेव्हा बाजीप्रभूंनी असं वचन दिलं. म्हणाले, राजे तुम्ही गळापर्यंत जा, एक पण गणी पुढे नाही येणार. राजे तुम्ही गळापर्यंत जा, एक पण गणी पुढे येणार नाही. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तिथून निघाले आणि गनिमाले पुढून गनिमांना ठार मारणारा तो बाजीप्रभू तिथं शेवटपर्यंत उभा राहिला. शेवटी मृत्यूदारी उभा होता. वीर मराठ्याने त्याचा जीव सोडला नाही, तरी पण त्याचा जीव सोडला नाही. प्रॉमिस तर पाळावा कोणासारखा, तानाजी राव मालुसरांसारखं. कोंढाणा किल्ला हडपण्यासाठी तानाजीरावांनी शिवरायांना वचन दिले की महाराज कोंढाणा किल्ला आपल्या ताब्यातच येणार. ताब्यात आला नाही तर जीवनभर मला याद नका ठेवजा, मला याद नका ठेवजा. तेव्हाच तानाजीराव तिथून निघाले. घोडबळीच्या साहाय्याने गड चढले आणि गळा चढून हर हर महादेवाच्या गर्जना होऊन उदयभानाच्या सैन्यासंग युद्ध झुंजले. युद्ध झुंजल्याबरोबर काही वेळाने तानाजीरावाचा एक हात कापला गेला, तरी पण लढाई चालूच होती आणि शेवटी त्यांचा जीव गेला. आणि त्या वीर मराठ्यांच्या कोंढाण्याला आपला जीव सोडला आणि नंतरच सैनिक पळायला लागले. आणि त्यांचे धाकटेबू रायाजी येऊन म्हणाले की आपला बाप इथं मरून पडला, तुम्ही तिकडे भागूबाई सारखे का पळत आहात. दोरी कापली आणि म्हणाले की खाली कुदून मरा नाही तर शत्रूवर दूर तुटून पळा. एवढ्यातच त्यांच्या शक्ती पुन्हा जागृत झाली. ते वापस तुटून पडले. उदयभाना सैन्य भयभीत झालं. उदयभान भयभीत झाला. उदयभानाच्या सैन्यावर त्यांनी हल्ला करून उदयभानाला ठार मारून कोंढाणा किल्ला हडपला. अशा माझ्या त्या वीर मराठ्याने महाराजांना दिलेलं वचन पाळलं. हेच वचन शेवटी जाता जाता शिवगर्जना होऊन जाऊ द्या. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज प्रजा गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वैष्टित न्यायलंकार मंडित शस्त्र परांगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहस